Hello students, today we will see the last part of mathematical tools. मधला जो एक चॅप्टर आपण घेतला होता फंक्शन्स, त्याचा आपण लास्ट पार्ट आज आपण बघणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी लॉगॅरिथमिक प्रॉपर्टीज. काही प्रॉपर्टीज आहेत लॉगच्या, त्या आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. तर सपोज log n into n असं असतं. बेस मी इथं लिहिलेलं नाही ना. लॉग जनरली बिलॉंग्स टू अल्जेब्रा. तर बेस काय असणार आहे? बेस 10 असेल. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही 10 बेस b घेऊ शकता. सपोज b आपण बेस असेल. सो log m into n is equal to log m plus log n. या प्रॉपर्टीचा तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये खूप यूज होणार आहे. ठीक आहे. सो इथं जर गुणाकार असेल तर जनरल मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही काय करता? जर एखादा पर्सन असेल तर काय करायचं? सी असेल, सी इंटू ए बी असेल. प्लस असेल मध्ये तर तुम्ही सी न ए ला मल्टिप्लाय करता आणि सी न बी ला मल्टिप्लाय करता. पण इथं तसं नाहीये. इथं गुणाकार आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे आणि इथं काय आहे? समेशन आहे. ठीक आहे ना, ऍडिशन आहे. एक्झाम्पल बघूया. यासाठी कंडिशन काय लक्षात ठेवायची? इथं जर बी असेल तर इथं पण बी आला पाहिजे, इथं पण बी आला पाहिजे बेस. नेक्स्ट कंडिशन, इथं कोएफिशिएंट किती आहे? कोएफिशिएंट फॉर एक्झाम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही बघितली तर ax² + bx + c. ह्या x² ला जी टर्म लागून आहे त्याला कोएफिशिएंट म्हणतात. किती आहे टर्म? a. x चा कोएफिशिएंट किती आहे? b. आणि x टू द पॉवर 0 काय नाही म्हणजे x ची पॉवर 0. बघा x ची पॉवर 2, x ची पॉवर 1, x टू द पॉवर 0. इथं काय होतं का? नव्हतं. काय नाहीये म्हणजे किती? 1. जिथं काय नाहीये. सपोज 5 इज देयर. दिस 5 कॅन बी रिटन ॲज 5 * 1. कारण का 5 गुणिले 1 पण 5च येतं. मग इथं काय नाहीये ते तुम्ही 1 लिहू शकतो. म्हणजे 51 नाही होणार. काय नाहीये म्हणजे सर 1 लिहूया म्हणजे 51 होईल. इकडे पण काय नाहीये, इकडे 1 लिहूया म्हणजे 15 होईल. असं नाही. 1 * 5 किंवा 5 * 1 = 5. मग जिथं काही नव्हतं तिथं आपण काय लिहू शकतो? 1 लिहू शकतो. ठीक आहे ना. म्हणजे 1 * 5 is 5, 5 * 1 is 5. आता 1 च्या जागी काय लिहू शकतो? एनीथिंग टू द पॉवर 0 is 1. एनीथिंग टू द पॉवर 0 is 1. सो या 1 च्या जागी मी काय लिहू शकतो? x टू द पॉवर 0. मग इथं काय नाहीये त्याला मी काय लिहीन? ax² + bx + c x टू द पॉवर 0. काय नव्हतं? एनीथिंग टू द पॉवर 0 x टू द पॉवर 1. आता इथं काय नाहीये. याच्यावरती काय आहे का? इथं मी 1 लिहिला. तुम्ही म्हणणार सर इथं काही नव्हतं तिथं x ची पॉवर 0 लिहिली आणि इथं काय नव्हतं तिथं x ची पॉवर 1 लिहिली. असं नाही. बघा परत एकदा. इथं x होता, ऍटलीस्ट x होता. मग x आहे म्हटलं तर ओन्ली x आहे. x चा स्क्वेअर आहे का? नाही. x चा क्यूब आहे का? नाही. मग x एकच x आहे, सिंगल x आहे म्हणजे x ची पॉवर किती आहे? 1 आहे. आणि इथं xच नाहीये. xच नाही आणि x नाही पण त्याच्या जागी 1 आहे. x नाही पण त्याच्या जागी कोण आहे? 1 आहे. आणि 1 कसा डिनोट करतो आपण? x टू द पॉवर 0. एनीथिंग टू द पॉवर 0. मग तुम्ही म्हणा सर x म्हणजे एनीथिंग का? तर फंक्शन्स मध्ये आपण बघितलंय x इज अ व्हेरिएबल. x च्या ठिकाणी आपण काहीही व्हॅल्यू टाकू शकतो. x काय आहे? व्हेरिएबल आहे. ठीक आहे ना. सो x टू द पॉवर 0. नाव आता आपण बघा x² चा कोएफिशिएंट a, x चा कोएफिशिएंट b आणि x टू द पॉवर 0 चा कोएफिशिएंट c. सो याला आपण कोएफिशिएंट्स म्हणतो. तर इथं बघा इथं काही कोएफिशिएंट आहे का? नाही. इथं नाही, इथं नाही, इथं नाही. म्हणजे याचा कोएफिशिएंट 1 आहे, इथला कोएफिशिएंट 1 आहे, इथला कोएफिशिएंट 1 आहे. सो कोएफिशिएंट सेम पाहिजे. किंवा तुम्ही जर तुम्हाला येत असेल तर अशी कोणती प्रॉपर्टी लिहू शकता? सपोज कोएफिशिएंट k असेल. सो k log b m * n असं जर असेल तर लक्षात घ्यायला कसं लिहिता? ही तर तुमची मेन प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी 1
याला कसं लिहू? आता इथं 3 आलं. सो आताच मी काय सांगितलं, इथं जो बेस असेल तोच बेस इथं असेल, तोच बेस इथं असेल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, इथं जो कोएफिशियंट असेल तोच कोएफिशियंट इथं असला पाहिजे, तोच कोएफिशियंट इथं असला पाहिजे. सो कसं लिहिणार याला? k log m base b plus k log n base b. ठीक आहे. सो कन्फ्युज होऊ नका. जर एक k दिला असतो तर तो k मी कुणासोबत यूज करू? तर तो दोघांनाही लागणार. इथं जो बेस असेल तोच बेस दोघांचा असणार, पण फक्त एका लॉगला m इंडेक्स असेल, एका लॉगची इंडेक्स n असेल. ठीक आहे. सो log m into n is equal to log m plus log n. आपण एखादा एक्झाम्पल बघूया कसं करू शकतो. ठीक आहे. सपोज log 81 असेल बेस 3. आता तुम्हाला माहित नाहीये सपोज की किंवा इथं 243 असेल, 243 असेल आणि इज इक्वल टू x इज इक्वल टू 10. ठीक आहे. and you are going to find the value of x. x ची व्हॅल्यू विचारली. सो आपल्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर आपण असं करू शकतो, काय म्हणू शकतो इथं, बेस टू द पॉवर नंबर इज इक्वल टू इंडेक्स. हे मी तुम्हाला शिकवलंय. ठीक आहे. काय होणार? log 243 बेस 3 इज इक्वल टू x असं असेल तर बेस टू द पॉवर नंबर इज इक्वल टू इंडेक्स म्हणजे काय, 3 टू द पॉवर x इज इक्वल टू इंडेक्स. इंडेक्स किती आहे? 243. बघा दुसरी गोष्ट, 3 into 3 into 3 into 3 into 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81 आणि 81 त्रिक 243. किती मिळाला? 3, 5 टाइम्स. सो वी कॅन राइट 3 टू द पॉवर x इज इक्वल टू 3 टू द पॉवर 5. इथं 3 आहे, इथं 3 आहे, म्हणजे या 3 ची पॉवर जी आणि हे दोघं इक्वल आहे. सो याची जी पॉवर असेल तीच याची पॉवर असणार. सो x इज इक्वल टू 5. x इज इक्वल टू 5. समजलं का? मग आपल्याला इथून कळलं की x इक्वल टू 5 आहे, पण एखाद्याला हे माहित नसेल की 3 ची अशी किती पॉवर आहे. त्याचा आन्सर 243. या 243 ला मी काय लिहिलं? 3 टू द पॉवर 5. पण याला माहितच नसेल की 3 ची अशी किती पॉवर आहे. 3 ची पॉवर 5. 3 चा 5 वेळा गुणाकार केल्यानंतर 243 येतं. 3 5 वेळा मल्टिप्लाय केल्यानंतर 243 येतं. हे माहित नसेल तर आपण काय करणार? सो याला मी काय करेल, याला या 243 ला आपण ओपन करू. सो x इज इक्वल टू log 3 into याला कसं ओपन करूया आपण? 9 न करूया. ठीक आहे. 9 ला मल्टिप्लाय करू, याला फॅक्टराइज असं करू 9 into बघा काय होतंय, याला काय करायचं? फॅक्टराइज करायचं, फॅक्टर अवयव बनायचे. सो 9 2 जा 18, उरले किती? 26 minus 18 6, 63. 9 7 जा 63, 9 7 जा 63. Now these are the factors of 243. आता कसा फॉर्मॅट आला? दिस इज द फॉर्मॅट ऑफ log m into n base b. log m into n base b. How to open this? By using this property. It will be log 9 plus log 27. log 9 plus log 27. See, log m into n is equal to log m plus log n. So it will be log 9 plus log 27. Again मी काय सांगितलं, इथं जो बेस होता तोच बेस इथं आला पाहिजे, तोच बेस इथं आला पाहिजे. सो इथे येणार 3, इथे येणार 3. ठीक आहे. सो दिस इज x. मला सांगा या 3 ची अशी किती पॉवर पाहिजे की आन्सर 9 येईल, आणि या 3 ची अशी किती पॉवर पाहिजे की आन्सर 27 येईल. ठीक आहे. सो त्यासाठी आपल्याला p असेल.
फॉर एक्झाम्पल याला मी p अज्युम करतो आणि या टर्मला q अज्युम करतो. म्हणजे काय होईल, x इज इक्वल टू p प्लस q आणि p आणि q I will find p and q separately, and after finding p and q I will add here to get the value of x. Let's see what is p. Log 9 base 3 is equal to p. Log 9 base 3 is equal to p. याला मी p अज्युम केले आणि log 27 base 3 is equal to q. ठीक आहे, आता इथून आधी बघूया 3 to the power p is equal to 9. हे तुम्हाला नंतर प्रॅक्टिस येईल. 3 ची अशी किती पॉवर पाहिजे की आन्सर 9 येईल. 3 to the power something is 9. What is that something? 3 square. 3 square is 9. म्हणजे हा p should be 2. This p should be 2 to get the answer 9. Because 3 square will be 9. So काय म्हणू शकतो इथे आपण बघा, 3 to the power p is equal to 9. Base to the power number is equal to index. But tell me what should be the value of p? It should be 2. ज्याला कळत असेल त्याने असंही बघा, 3 to the power p या 9 ला असं लिहू शकतो 3 स्क्वेअर, इथं 3 आहे इथं 3 आहे, म्हणजे p आणि 2 पण काय असतात, सेम असतील. सो p is equal to 2. व्हेरी सिंपल. अगेन याला आपण q अज्युम केलं. आता मी हे सेपरेट अज्युम केलंय, याला p अज्युम केलं, याला q अज्युम केलं. तुम्ही नंतर डायरेक्टली करू शकाल, कारण तुम्हाला कळलं पाहिजे या 3 ची पॉवर अशी किती येईल की आन्सर 9 आलं पाहिजे, तर 2. या 3 ची अशी किती पॉवर आहे की आन्सर 27 आलं पाहिजे. 3 चा क्यूब, क्यूब ऑफ 3, सो 3 क्यूब विल बी 27. म्हणजे याचा आन्सर 3 आलं पाहिजे, याचा आन्सर 2 आलं पाहिजे. आणि 2 प्लस 3 किती येणार आन्सर, 5. 2 प्लस 3 5. सो बघूया आणि काय त्याला आपण q अज्युम केलं. सो log 27 base 3 is equal to q. According to definition, base to the power number is equal to index. Base to the power number is equal to index. That means b to the power q is equal to 27. Then what is 27? 27 can be written as 3 cube. Okay, so I can write 3 to the power q is equal to 3 to the power 3. इथं 3 आहे, इथं 3 आहे, वरच्या दोन्ही पॉवर पण सेम असणार. मग काय दिसतं, इथं q आहे इथं 3 आहे. Hence q is equal to 3. Hence q is equal to 3. Now see, p ची व्हॅल्यू 2 आलेली आहे, q ची व्हॅल्यू 3 आलेली आहे. सो वी कॅन से x is equal to 2 plus 3 it is equal to 5. बघा इकडनं पण आन्सर 5 आलं, इकडनं पण आन्सर 5 आलं. पण इथं आन्सर डायरेक्टली आलेलं आहे, खूप सिंपल वेने आलेलं आहे. इथं आन्सर थोडा मोठ्या वेने आलेला आहे. पण एखाद्याला माहीतच नसेल की 243 किती, 3 चा गुणाकार, 3 चा प्रोडक्ट किती वेळा केल्यानंतर 243 येतं. हे जर एखाद्याला माहित नसेल, then the person or the student can use the first property. Log m into n is equal to log m plus log n. ठीक आहे ना. सो इथं मी काय केलं, या 243 चे फॅक्टर्स केले. परत बघा 243 चे फॅक्टर केले, 9 ने डिवाइड केलं, 9 into 27. मग using this property log m into n it will be log m plus log n, म्हणजे log 9 plus log 27. बेस 3 होता तो बेस 3 याला पण दिला, बेस 3 याला पण दिला. नंतर हा जो टर्म आहे, ही जी ह्या टर्मला p अज्युम केलं, या टर्मला q अज्युम केलं, सेपरेटली लिहिलंय स्टार्टिंगला. नंतर तुम्ही करू शकता what should be the power of 3 to get the answer 9, what should be the power of 3 to get the answer 27. लगेच येईल, 3 चा स्क्वेअर केल्यावर 9 मिळेल, 3 चा क्यूब केल्यावर 27 मिळेल. स्क्वेअर म्हणजे 2, क्यूब म्हणजे 3, 2 plus 3 5. हे डायरेक्ट करू शकतो. डायरेक्ट नसेल तर मी याला p अज्युम करून साइडला लिहिलेलं आहे, याला q अज्युम करून साइडला लिहिलेलं आहे. 3 to the power p is equal to 9 आणि 3 to the power q is equal to 27. मग 9 म्हणजे काय, 3 चा स्क्वेअर, 3 3 कॅन्सल, p is equal to 2. 27 म्हणजे काय, 3 चा क्यूब, 3 3 कॅन्सल, q is equal to 3. ठीक आहे. सो दिस इज द फर्स्ट लॉगरिथमिक प्रॉपर्टी. नेक्स्ट
आता इथं मी प्रॉपर्टी लिहितो, पहिली जी आपण केली आहे, log m into n is equal to log m plus log n, बेस असेल b. नेक्स्ट प्रॉपर्टी, suppose in place of multiplication, if there is a division, म्हणजे काय, इथं m divided by n असेल, m divided by n असं असेल, किंवा हे असंही लिहू शकतो ना आपण, बेस b आहे, असंही लिहू शकतो m divided by n, असंही चालेल. आपण इथं k वाला एक्झाम्पल घेऊ, इथं k आहे तर तो k दोघांनाही अप्लाय होणार, k log m आणि k log n. मगाशी थोड्या वेळापूर्वी जेव्हा इथं गुणाकार होता, मल्टिप्लिकेशन होतं, तेव्हा इथं पॉझिटिव्ह साइन आलेलं होतं, इथं ऍडिशन होतं. आता इथं डिव्हिजन आहे, इथं डिव्हिजन आहे, भागाकार आहे, ठीक आहे ना, तर इथं काय येणार आहे, नेगेटिव्ह साइन. ठीक आहे. सो log m divided by n base b should be equal to log m base b minus log n base b. ठीक आहे. सो इथं कळलं तुम्हाला, जर इथं कॉन्स्टंट के असेल, जो बेस b आहे तो सगळ्यांना अप्लाय होणार, जर इथं कोएफिशिएंट जो असेल तो ही इथं असेल आणि तोच कोएफिशिएंट इथं असेल, कंबाईन जरी करायचं असेल तरी तसंच होणार आहे. ठीक आहे. तर एक्झाम्पल आपण बघूया. लॉग इथं असेल now it is log 625 upon log 125 is equal to 5 आणि हे फाइंड करायचं. ठीक आहे. आणि is equal to x, x ची व्हॅल्यू फाइंड करायची. बघा आपली जी नॉर्मल मेथड आहे की log 625 upon 125 x is equal to 5 base 5 is equal to x. याला फाइंड हो जाएगा बघूया. 5 to the power x काय होईल, 5 to the power x is equal to base to the power number is equal to index एवढे, it will be 625 upon 125, 625 upon 125. काय होतं बघा इथं, याला डिवाइड करूया. सो 25 ने डिवाइड करूया, सो 25 5 जा, ठीक आहे, 25 5 25 5 जा 125. आणि इथं पण मग 25 ने डिवाइड करायला पाहिजे. सो 25 into 25 because 625 is the square of 25. ओके. आणि बघा इथं 5 आहे, इथं 25 आहे, तर काय होईल, 5 1 जा 5 5 5 जा 25. किती उरलं, 5 उरलं. दॅट मीन्स 5 to the power x is equal to 5. आता याच्या इथं काय कोणी आहे का, हा पॉवर मध्ये कोणी आहे का, नाही. दॅट मीन्स 5 to the power x is equal to 5 to the power 1. काही नाही, 5 एकटाच आहे ना, 5 चा स्क्वेअर आहे ना, 5 चा क्यूब आहे ना, 5 ची पॉवर 4 आहे, कोणी नाही, म्हणजे 5 ची पॉवर 1 आहे, 0 नाही म्हणायचं. जर इथं 0 असतं तर हे सगळं 1 झालं असतं, इथं 5 नसतं. सो इथं 5 ची पॉवर, इथं 5 आहे, दॅट मीन्स 5 सिंगल टर्म म्हणजे 5 to the power 1. पण इथं बघा, इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं पॉवर x आहे, इथं पॉवर 1 आहे, 5 5 कॅन्सल, x is equal to 1, x is equal to 1. तर ते आन्सर 1 आलं पाहिजे. आता हे डायरेक्ट मेथड झाले. डायरेक्ट मेथड कुठली मेथड यूज केली आपण इथं, दिस मेथड इज डेफिनेशन ऑफ लॉग. In last class we have seen how log is defined. So log can be defined as base to the power number. Base to the power number is equal to index. So 5 to the power x is equal to index. या मेथड आपण केली. आता या प्रॉपर्टीचा यूज करून बघूया कसं करता येईल.
Now see, x is equal to, हे आपल्याला given, x is equal to given. बघा सेम आन्सर येते का? याला डिवाइड करू, त्याच्यामध्ये या फॉर्म्युलाचा यूज करू, या प्रॉपर्टीचा यूज करू की log m divided by n असेल तर log m base b minus log n base b. कोएफिशिएंट इथं कोणी आहे का? नाही आहे. सो x is equal to log, याला कसं होणार सेपरेट, 625 minus log 125 base 5. आता इथं आपल्याला हे माहित नाही की what should be the power of 5 to get 625 and what should be the power of 5 to get 125. ज्याला माहित आहे तर डायरेक्ट म्हणेल सर 5 चा मल्टिप्लिकेशन, 5 चं मल्टिप्लिकेशन जर 4 टाइम्स केलं, 5 चौक 20 नव्हे, 5 4 जा 20 नव्हे, 5 into 5 into 5 into 5 असं 4 वेळा तर 625 मिळणार. दॅट मीन्स याची व्हॅल्यू किती येणार आहे? 4 येणार. याचं प्रोडक्ट 5 मल्टिप्लाइड बाय 5 3 टाइम्स, दॅट मीन्स 5 क्यूब, तो 125 येतो. सर कसा येतो? 5 into 5 25, 25 into 5 125. हां, मग याचा आन्सर 3 येणार. हे 4, हे 3, 4 minus 3 it will be 1. ओके, तुम्हाला आन्सर त्याला डायरेक्ट येतं तो डायरेक्ट सांगू शकतो. आता डायरेक्ट माहित नसेल तर काय करायचं? अगेन हा सपोज p आहे, हा सपोज q आहे, दॅट मीन्स याला p अज्यूम केलं, याला q अज्यूम केलं. सो वी कॅन से इट इज x is equal to p minus q, p minus q. ठीक आहे, कशाला p अज्यूम केलं आपण बघूया. p log 625 base 5 is equal to p. Log 625 base 5 is equal to p. What is the definition of log? Base to the power number is equal to index. Base आहे 5, number आहे p, index आहे 625. So it will be 5 to the power p is equal to 625. 625. अजूनही अवघड जात असेल 625 ला 5 ची किती पॉवर द्यायची आहे? कारण 625 हा किती 5 ने बनलेला आहे? 625 is made up of how many 5s? तसं जमत नसेल तर आपण याला 625 ला असंही लिहू शकतो. 625 हा कुणाचा स्क्वेअर आहे? 25 चा. सो आय कॅन राइट 25 into 25. 625 can be written as 25 into 25. ठीक है. Now this 25 can be written as 5 square. This 25 can be written as 5 square. So see 5 to the power p is equal to 5 square into 5 square. आता 5 चा स्क्वेअर 25, 5 चा स्क्वेअर 25 आणि 25 चा स्क्वेअर 625. आता बघा इथे 5 to the power 2 आहे, 5 to the power 2 आहे, मग 5 च्या टोटल पॉवर किती झाल्या? How many total powers of 5? इथं 2, इथं 2, so total there are 4 powers. So I can write 5 to the power p is equal to 5 to the power 4. These 2 powers and these 2 powers. Total 4 powers. आता इथं 5 आहे, इथं 5 आहे, म्हटल्यानंतर हा p आणि हा 4 काय असला पाहिजे? सेम असला पाहिजे. So p is equal to 4. मी आधीच म्हटलं होतं 5 ची पॉवर किती असणार की आन्सर 625. What should be the power of 5 to get 625? It should be 4. So value of p should be 4. Now आपण q कुणाला अज्यूम केलं? This is q. So log 125 base 5 is equal to q. Okay. Now what should be the power of 5 to get 125? It's easy. 5 square 25 आणि 25 ला आणखी एका 5 ने मल्टिप्लाय केलं तर 25 into 4 किती येतं? 100 येतं. 100 मध्ये आणि 25 ऍड केले म्हणजे 125 येतं. म्हणजे काय 25 किती येईल पाहिजे आपल्याला 5 times 25 म्हणजे 5 into 5 25, 25 into 5 125. नसेल जमत तर आणखी असं बघा डेफिनेशन बाय डेफिनेशन बेस टू द पॉवर नंबर इज इक्वल टू इंडेक्स. सो 5 to the power q is equal to 125. 5 to the power q is equal to 125. Now this 125 can be written as
डायरेक्टली एखादा पर्सन असा लिहू शकतो 125 इज इक्वल टू 5 क्यूब, हे डायरेक्टली असं लिहिता येतं. ज्याला असं डायरेक्टली माहित नाही तर असं करा, या 125 ला परत असं लिहा, इट इज 25 into 5. 125 काय आहे? 25 into 5. ठीक आहे. सो 5 to the power q is equal to 25 म्हणजे 5 स्क्वेअर, 5 म्हणजे 5 to the power 1. मग हे काय झालं? किती पॉवर आहेत 5 च्या? 5 ची पॉवर 2, 5 ची पॉवर 1. सो टोटल देयर आर 3 powers. 2 plus 1, 3 powers. So 5 to the power q can be written as 5 cube. इथं 5 आहे, इथं 5 आहे, पॉवर मध्ये इथं q आहे, या साइडला 3 आहे. That means q is equal to 3. बघा, p ची व्हॅल्यू आलेली आहे 4, q ची व्हॅल्यू आलेली आहे 3. So answer will be 4 minus 3, it will be 5. थोडंसं लॉंग मेथड झालेली आहे, पण जिथं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल्स येते. आता तुम्हाला इथं माहितच नव्हतं ना की 5 ची अशी किती पॉवर आहे की आन्सर 625 अपॉन 125. डायरेक्टली माहित नव्हतं. हा, नशिबाने इथे काय झालेलं आहे, त्याचं डिव्हिजन झालेलं आहे, त्याला भाग गेलेला आहे, 25 ने डिवाइड झालेला आहे. नंतर 5 ने आपण डिवाइड केलं, पहिल्यांदा 25 ने डिवाइड केलं, नंतर 5 ने डिवाइड केलं, सिम्प्लिफाय होऊन एक आन्सर 5 आलं आणि मग आपण इथे काय केलं आहे, एक्सटेन्शन. जर इथं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स असतील देन गो फॉर प्रॉपर्टीज. जर मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन होईल इथं, जर डिव्हिजन असेल तर इथं सबट्रॅक्शन होईल, इथं गुणाकार असेल तर इथं काय असणार आहे, बेरीज असणार आहे, इथं भागाकार असेल तर इथं वजाबाकी असणार आहे. ठीक आहे ना. सो इथं मी सेकंड प्रॉपर्टी लिहितो, लॉग m divided by n base p is equal to log m base p minus log n base p. Okay, so this one is the second logarithmic property. Okay, आपण एक एग्जांपल बघूया, combining the two properties. X is equal to log 243 upon 9 into 27 base 3. बघा, आता काय करायचं, इथं something is there in numerator and there are two terms in the denominator. सो याला मी एक फर्स्ट टर्म अज्यूम करतो, फर्स्ट हा झाला m आणि हा झाला n. मग काय आहे, log m upon n. log m upon n can be written as log m minus log n. Base, keeping the base same, so x is equal to log 243 base 3 minus log 9 into 27 base 3. ठीक आहे. मग इथं बघा, हा एवढाच आपण हे बघूया या साईडचा, हे झालं आहे log m minus log n. इथं आल्यानंतर परत 2m into n, m into n. यांना कसं ब्रेक करणार, log m प्लस log n, कारण का इथं प्रोडक्ट आहे. ठीक आहे ना. इथं डिव्हिजन होतं, डिव्हिजन असल्यामुळे मायनस साइन आलं, पण इथं काय आहे, प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट असल्यामुळे प्लस साइन आलं. सो इट विल बी log 3 243 minus log 243 base 3 minus इथे ना log 9 base 3 minus प्लस का इथं मल्टिप्लिकेशन आहे, log 27 बेस. आता हे जे मायनस साइन आहे हे या दोघांनाही आपल्याला, कारण का त्या पूर्ण टर्मला हे मायनस साइन,
ह्या टर्म्सचं डिव्हिजन ह्या दोन टर्म मध्ये झालेलं आहे. हे जे निगेटिव्ह साइन आहे हे त्या दोघांनाही अप्लाय होणार. हे निगेटिव्ह साइन कुठून आलं? इथं डिव्हिजन होता म्हणून बाय सेकंड प्रॉपर्टी इथं डिव्हिजन आहे म्हणून बाय सेकंड प्रॉपर्टी इथं निगेटिव्ह साइन आलं. इथं प्रोडक्ट आहे फ्रॉम द फर्स्ट प्रॉपर्टी इथं कसं साइन आलेलं आहे? पॉझिटिव्ह साइन आलेलं आहे. आणि हे मायनस साइन जेव्हा आत जाईल त्यावेळी हेही निगेटिव्ह होईल आणि हे पण निगेटिव्ह होईल. सो इट विल बी log base 3 243 index minus log 9 base 3 minus log 27 base 3. ते मायनस आतमध्ये घेऊ. आता सिंपल आहे, ठीक आहे. तिथं बघा 243 किती वेळा गुणाकार केला तर 243 येईल. 3 into 3 into 3 into 3 into 3 3 into 3 9 9 into 3 27 27 into 3 81 81 into 3 243. So that means 3 to the power 5 is 243. 3 to the power 5 is equal to 243. म्हणजे जो पॉवर असणार आहे तो किती असणार आहे? 5. म्हणजे तोच ह्या लॉगचा नंबर असणार आहे. ठीक आहे ना. सिंपल बघा log 243 base 3 इथं 5 3 to the power 5 is equal to 243. सो मला सांगा या log 243 बेस 3 च्या जागी आपण 5 घेऊ शकतो की नाही? तर 3 ची पॉवर 5 आहे तर 243 येणार आहे. सो याच्या जागी मी 5 घेऊ शकतो. मायनस आता मी डायरेक्ट केलं याला p q r अज्युम करून तुम्ही करू शकता. अज्युम दिस एज p दिस वन एज q दिस वन एज r and separately find out. मी डायरेक्टली केलं 3 ची पॉवर अशी किती पाहिजे की आन्सर 243 येईल? तर 5. इथं 3 ची अशी किती पॉवर पाहिजे की आन्सर 9 येईल? म्हणजे यांच्या समोर कोण पाहिजे? जसं फॉर एक्झाम्पल log 9 बेस 3 इथं असा किती पाहिजे? 3 टू द पॉवर असं काय करू की आन्सर 9 येईल? इट विल बी 2 बिकॉज 3 स्क्वेअर विल बी 9. इथं पण बघा 3 ची अशी किती पॉवर पाहिजे? व्हॉट शुड बी द पॉवर ऑफ 3 टू गेट 27? So it will be log 27 base 3 बोला 3 ची अशी किती पॉवर पाहिजे की आन्सर 27 येईल? It will be 3. Now 5 minus 2 3 3 minus 3 0. आन्सर आलेला आहे 0. बघूया आपण नॉर्मल वेने कसे लिहू शकतो. काय आहे आपल्याकडे log 243 base 9 base 9 divided by 9 into 27 base 3 is equal to x suppose. आपण काय करूया इथं 9 ने डिवाइड करूया. तो 9 1 जा 9 9 2 जा 18 उरले 6 63 63 9 7 जा 62 27. सो log 27 आता काय होणार आहे? 27 1 जा 27 1 काय उरलं? इथं काहीच नाही उरलं, सगळं एकमेकांना कॅन्सल झालं आहे. log 1 base 3 is equal to x. Yesterday I have told you if index is equal to 1 the cases लिहून दिला आहे. if index and base are same answer is 1 and if index is 1 answer is 0. हे काल मी शिकवलं होतं. इफ इंडेक्स इज 1 इंडेक्स जर 1 असेल तर किती असणार आहे आन्सर 0 असणार आहे. म्हणजे हा x ची व्हॅल्यू किती असणार आहे? 0. डायरेक्टली तुम्ही सांगू शकता x is equal to 0. x is equal to 0 डायरेक्टली तुम्ही सांगू शकता. नसेल प्रॉपर्टी एकाला जमत नसेल हे झालं बाय प्रॉपर्टी बाय केस 2 लेक्चर 2 मध्ये केस 2. ठीक आहे. किंवा डायरेक्टली करूया 3 to the power x by definition 3 to the power x is equal to 1. Now tell me what should be the power of 3 to get answer 1? फक्त 3 लिहून 1 येईल का? नाही 3 आहे ना. 3 चा स्क्वेअर केल्यावर 1 येईल का? नाही. 3 चा स्क्वेअर 9 येतो. 3 क्यूब 27 आहे ना. हा x किती असला पाहिजे? 3 to the power 0 because anything to the power 0 is 1. Kiwa in place of this 1 we can write 3 to the power 0. So 3 to the power x is equal to 3 to the power 0. Now इधर 3 आहे इधर 3 आहे
याच्या पॉवर मध्ये x आहे, इथं 0 आहे, दॅट मीन्स x इज इक्वल टू 0. बघा किती मेथड तुम्ही आन्सर काढले. एक बाय प्रॉपर्टीज आन्सर काढलेला आहे, बाय युजिंग केस 2 आपण बघितलं की इफ इंडेक्स इज 1 द आन्सर शुड बी 0, आणि एक तिसरा आहे आपण फाइंड केलं डायरेक्टली बाय डेफिनेशन 3 टू द पॉवर x इक्वल टू. तीन मेथडने आपण आन्सर इथं फाइंड केलेलं आहे. नेक्स्ट now we'll see alpha rule. Before seeing alpha rule, okay. Now what is alpha rule? If something is there in the power of index, if something is there in the power of index, इंडेक्सच्या पॉवर मध्ये काहीतरी असेल, अल्फा आहे, कोणी अल्फा असा लिहितं, कोणी अल्फा असा लिहितं, अल्फा असतो, देन बीटा असतो, आणि आता 11th क्लास मध्ये आपण कोणी अल्फा असं लिहितं, कोणी अल्फा असं लिहितं. ठीक आहे. सो समथिंग इज देयर इन द पॉवर ऑफ इंडेक्स, देन इट कॅन बी टेकन इन द न्यूमरेटर. तर तो असा लिहू शकतो आपण, लॉग इंडेक्स बेस. याला तुम्ही इथे काढून असं लिहू शकता, आणि दिस इज अल्फा. म्हणजे log I to the power alpha index to the power alpha base b is equal to alpha log index base b. ठीक है. सो ऐसे एखादा एग्जांपल आपण बघूया. काय असेल, लॉग जसं होतं पहिलं एक्झाम्पल होतं 243 बेस 3. त्याचा आन्सर किती आला होता? 243 बेस 3 चा अराउंड 5 आन्सर आला होता. पण बघा मागले जे सगळे मी प्रॉपर्टीज घेतल्यात, याच्या खाली मी काही एक्झाम्पल्स घेतले, या प्रॉपर्टीचे घेतले, या प्रॉपर्टीचे घेतले, त्यानंतर याचं आपण सोल्युशन केलेलं आहे. ते एक्झाम्पल घेतले, एक्झाम्पल सॉल्व केले, व्हिडिओ पॉज करा, रिवाइंड घ्या, ते तुम्ही ते लिहून घ्या. ठीक आहे. सो हे एक्झाम्पल मी घेतलं, त्याचा आन्सर आय थिंक 5 आलं होतं. पहिलं एक्झाम्पल फर्स्ट प्रॉपर्टी याचं. ठीक आहे. आपण बघूया त्याच प्रॉपर्टीचं एक्झाम्पलचं यानुसार आन्सर किती येतो. सपोज हे आन्सर आपण काढलं होतं, पहिल्याचं आन्सर 5 होतं. सेकंड एक्झाम्पल मी हे घेतलं 625/125 बेस 5 होता. आन्सर 1 आला. ठीक आहे. आणि लास्ट एक्झाम्पल मी हे घेतलं होतं, ते कंबाइनिंग ऑफ दिस 3 प्रॉपर्टीज. इथं होतं 9 × 27 बेस 3 होता, याचा आन्सर 0. हे 3 एक्झाम्पल मी घेतले. द फर्स्ट एक्झाम्पल इज ऑफ फर्स्ट प्रॉपर्टी, सेकंड एक्झाम्पल बिलॉंग्स टू सेकंड प्रॉपर्टी, and third example is based on these two properties. या दोन्ही प्रॉपर्टीज वरती आपण एक्झाम्पल घेतले. याचे हे आन्सर्स पण इथे लिहिले. आता बघूया हेच एक्झाम्पल जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते रिपीट केलं. अल्फा रूलला हे फाइंड होते का बघूया. अल्फा रूल फाइंड करण्याआधी या इंडेक्सला आपण थोडंसं मॉडिफाय करू. अल्फा रूल यूज करण्यासाठी अल्फा पाहिजे ना. आता काय दिसतंय इथे फक्त 243 आहे. 243 च्या डोक्यावरती कोणी आहे का? नाही. इथं बघा इंडेक्सच्या डोक्यावरती कोणीतरी आहे.
इंडेक्सच्या वरती कोणी असतं तो अल्फा असतो. म्हणजे आता इथं 3 टर्म झाल्या 1 2 3. एक आहे इंडेक्स, एक आहे बेस आणि एक इंडेक्सच्या पॉवर मध्ये आहे. इथं मात्र इंडेक्स आहे आणि बेस आहे. चला मी काय करेन, चला मी असं लिहीन लॉग 243 ला मी असं लिहू शकतो की नाही 3 to the power 5 बेस 3 to the power 5 बेस 3. ये तुम्हाला माहिती आहे कसं लिहिलं 3 into 3 into 3 into 3 into 3. बऱ्याचदा केलं आज आपण. इट विल बी 243. नाव टेल मी आता ह्या लॉग ह्या 243 च्या जागी मी हे लिहिले 3 to the power 5. नाव इथं in this log index is 3, base is 3 and index to the power 5, 3 to the power 5. This 5 is nothing but alpha. This 5 is nothing but alpha आणि हा अल्फा इथे येणार आहे. कसा येणार अल्फा इथं? By alpha we'll see there is something in the power of alpha that can be taken in the numerator. तो अल्फाचा जो आहे जो आपण पुढे लिहू शकतो न्यूमरेटर मध्ये लिहू शकतो. सो इथं 5 आहे तर आम्ही न्यूमरेटर मध्ये लिहू. सो काय होणार आहे 5 log 3 base 3. अकॉर्डिंग टू दिस प्रॉपर्टी जे काही इंडेक्सच्या पॉवर मध्ये आहे ते तुम्ही काढून न्यूमरेटर मध्ये लिहू शकता. मग ह्या 243 ला मी काय लिहिलं 3 to the power 5. in place of this 243 I have written 3 to the power 5. now this 3 is index, this 3 is base and this 5 is alpha that can be written in the numerator. now see here काहीतरी आठवलं तुला वाटतंय का? इंडेक्स आणि बेस सेम आहेत ना. इंडेक्स आणि बेस सेम आहे. रिकॉल युअरसेल्फ yesterday I have given case 1 काय होती केस 1 log index base 3 आणि नंबर असेल and if index is equal to base, if base is equal to index असं असेल तर then number is equal to 1. जर हे दोघं सेम असतील तर येणारा आन्सर किती असतो 1 असतो. दोघांची व्हॅल्यू काही असेल इथं 68 इथं 68 तर येणारा आन्सर 1 असेल. केस 2 बघितली होती आत्ताच आपण पाहिली. जर हे दोघं सेम नसतील आणि त्यातला इंडेक्स जर 1 असेल, जर इंडेक्स 1 असेल तर आन्सर 0 येईल. दोघं सेम असतील तर आन्सर 1, यातला 1 असेल तर आन्सर 0. ह्याच्यामध्ये बघा सांगू शकतो आपण log b base p is equal to 1. हे दोघं जर सेम असतील तर आन्सर 1 येणार आणि log 1 base p इंडेक्स जर 1 असेल, इंडेक्सच्या जागी जर 1 असेल तर आन्सर किती येणार? हे दोघं ज्यावेळी सेम इंडेक्स आणि बेस ज्यावेळी सेम असेल तर आन्सर 1 आणि इंडेक्स जर 1 असेल तर आन्सर किती येणार 0. मग इथं कोणती केस आहे that we have studied yesterday that index and base are same then the number will be 1. its answer 1 so it will be 5 into 1 the answer will be 5. काय आहे आपला आन्सर 243. आन्सर त्याला आपण x अज्यूम केलं होतं. सो x is equal to किती वेळेस आपण करू शकतो? आपण डायरेक्टली बाय डेफिनेशन केलं, त्यानंतर युजिंग द फर्स्ट प्रॉपर्टी केलं and now using alpha rule. alpha rule आपण केलंय की if there is something in the power of alpha that can be taken in the numerator. समजलं का? सो हे एक्झाम्पल आपण परत कशाने केले अल्फा रूल आपण केले. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. बीटा रूल. Next we'll see beta rule. Here if there is a something in the power of base, if there is something in the power of base, let's say it is beta.
इंडेक्सच्या पॉवर मध्ये कोणी आहे का? नाहीये. बेसच्या पॉवर मध्ये आहे बीटा. नाउ दिस कॅन बी टेकन इन द डिनॉमिनेटर. याला न्यूमरेटर मध्ये नाही घ्यायचं, डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचं, उलट करून घ्यायचं, 1 बाय बीटा घ्यायचं. 1 बाय बीटा इथं उरणार लॉग इंडेक्स दिस. So this beta can be taken out in the denominator. बघा अल्फा रूल मध्ये आपण काय केलं होतं? log index base p alpha. This alpha has been taken in the numerator. हा आहे असा अल्फा आपण बाहेर घेतला न्यूमरेटर मध्ये, पण हा जो बेसच्या पॉवर मध्ये आहे तो बीटा आपण कुठे घेतलेला आहे? डिनॉमिनेटर. ठीक आहे. सो इथं अल्फा रूल मी मेन्शन करतो. log index to the power alpha base p. This alpha can be written in numerator log index base p. याचं एक्झाम्पल काय बघू शकतो आपण? सपोज असं असेल log 625 base 120. Now this is the combined example of alpha rule and beta rule. Combined example बघण्याआधी just a simple example बघू. log इथं असेल 3, इथं असेल 9, तर काय होईल? Now tell me, log 3 base 9. Log 3 base 9. This is x. Now बघा हा 3 आहे आणि या 9 ला तुम्ही काय लिहू शकता? 3 square. This 9 can be written as 3 square. Now tell me which one is index, which one is beta, and which number is base. Now here 3 is index, this 3 is base, and हा जो 2 आहे that is in the power of base and that is beta. म्हणजे हा 2 आहे तो बीटा आहे, तो बेसच्या पॉवर मध्ये. मग तो कुठे येणार? तो येणार 1/2. उलटा येणार ना, न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये येणार. ठीक आहे. काय उरलं मग इथं? log 3 base 3. log 3 base 3. आपण आताच बघितलं when index and base both are same, the answer of this log will be 1. ये होणार 1. So answer will be x is equal to half. Write down this example. एक example है log 3 base 9. log 3 base 9 असं असेल. Now this 9 can be written as 3 square. base ची power म्हणजे बीटा, and this beta can be taken outside in the denominator, not in the numerator. जर तो अल्फा असेल, अल्फा आणि बीटा कसं ओळखायचं? जर तो इंडेक्सच्या पॉवर मध्ये असेल तर अल्फा, जर तो बेसच्या पॉवर मध्ये असेल तर बीटा. मग इथं तो बेसच्या पॉवर मध्ये आहे म्हणजे तो काय आहे? बीटा आहे. आणि बीटा कुठे घेतो आपण? अल्फा बाहेर कुठे घेणार? न्यूमरेटर मध्ये, आणि बीटा बाहेर कुठे घेणार? डिनॉमिनेटर मध्ये. अल्फा can be taken in the numerator and beta can be taken in the denominator. So इथं जो 2 आहे तो इथं घेतलेला आहे. सो उरलं काय? log 3 base 3. log 3 base 3. इथं काय ऑब्झर्व करता तुम्ही की इंडेक्स आणि बेस सेम आहे, आणि जेव्हा इंडेक्स and base are same, then the answer of that log is 1. So only we are remaining with 1/2. So answer of this question is 1/2. Now here this example is the combined example of alpha and beta rule. क्या अपने combined example हो गया? x is equal to log 625 base 120. Now 625 हे काय आहे? आपण बघितलं it is 5 to the power 4. It is 5 to the power 4. 625. आता आपण डायरेक्टली करूया. आता तुम्ही मोठे होत चाललेले आहे, हळूहळू मोठे होत चाललाय ना. 5 into 5 into 5 बघा 5 5 जा 25,
25 5 जा 125 आणि 125 5 जा 625 किंवा असं बघा 5 5 जा 25 मल्टिप्लाय बाय 5 5 जा 25 आणि 25 into 25 is 625. So we can write here 5 to the power 4. किती वेळा गुणाकार आहे 5 चा 4 वेळा. So this 625 can be written as 5 to the power 4. X is equal to log 5 to the power 4. हा 125 काय आहे? हा 125 आहे 5 to the power 3. 5 चा क्यूब आहे. It is cube of 5. 5 क्यूब कसं म्हणू शकता बघा इथं 5 into 5 into 5 5 5 it is 25 into 5 25 गुणिले 5 किती येतं हे 125. So I can write this 125 as cube of 5. गंमत बघा एक तर तुम्हाला तीन गोष्टी मिळतात इंडेक्स बेस आणि अल्फा किंवा आणि तीन गोष्टी मिळतात इंडेक्स बेस आणि बीटा. आता किती गोष्टी आहेत इंडेक्स आहे बेस आहे अल्फा आहे आणि बीटा पण आहे. घाबरायचं नाही काय करायचं जसं सांगितलं तसं की इंडेक्सच्या वरती असेल तो अल्फा असतो त्याला आहे तसं व्हॅल्यू घ्यायचं. बेसच्या वरती जो असतो तो बीटा असतो त्याला उलटा करून घ्यायचा. ठीक आहे. सो काय होणार x is equal to log हा 4 हा आहे अल्फा हा डायरेक्टली इथे येईल हा b आहे हा बीटा हा इथे खाली येईल. ठीक आहे. सो कसं म्हणतात इट इज 4/3 3 चा 1/3 होणार 1/3 4 directly in the numerator alpha can be taken directly in the numerator and beta can be taken in the denominator. काय काय उरलं इथं हा 4 गेला हा 3 गेला काय उरलं log 5 base 5 अगेन केस 1 काय आहे केस 1 जर इंडेक्स आणि बेस 1 सेम असतील if index and base are equal they are both are same then answer of this log is 1. हा 1 आहे मग इथं 1 उरलं हे जर 1 झालं so it is x is equal to 4 by समजलं. so this is beta rule. काय होता beta rule log index base b and there is something in the power of base that is called beta. This can be taken in the denominator log index. Next we will see one second. Okay. Next we will see base changing rule or change of base rule. Change of base rule किंवा base changing rule. Now here काय करू शकतो बघूया आपण. सपोज तुम्हाला एखादा बेस आवडत नाही तुम्हाला नको आहे तो तुम्हाला बदलायचा तर काय करणार now see log आता आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं कोणतं बघितलं होतं log 625 आणि बेस 125 त्याचा आन्सर आय गेस 4/3 आहे. कीपिंग दिस इन माइंड ओके. मग log इथं आहे m आणि बेस आहे n. log m आहे आणि बेस n आहे आणि तुम्हाला तो n बेस आवडत नाही तुम्हाला तो बेस n नको आहे मग तुम्ही काय करायचं इज इक्वल टू लिहायचं वरती एक लॉग लिहायचा खालती एक लॉग लिहायचा
दोन्ही लॉगना पण सेम दोन्ही लॉगना असा बेस घ्यायचा जो तुम्हाला आवडतो. समजा तुम्हाला बी आवडतो, तुम्ही इथं पण बी लिहिला, इथं पण बी लिहिला. एक्झाम्पल घेतल्यानंतर आणखी क्लिअरली कळेल. सध्या तुम्ही बी लिहिला. आता हे एम आणि एन या दोघांना घेऊन टाकायचे. जो वरती तो वरचा जो खालती तो खालचा द्या. एम विल बी द इंडेक्स ऑफ लॉग इन द न्यूमरेटर and n will be the index of log in the denominator. ठीक है. सो याचा इंडेक्स n झाली, याची इंडेक्स n झाली. ठीक है. दिस इज द बेस चेंजिंग. किती सिंपल आहे. if there is an index and base of log and suppose you want to change the base, then write the log in the numerator as well as in the denominator. Give this m to the first log, give this n to the second log as the indices and write the desired base. तुम्हाला जो आवडतो तो बेस तुम्ही लिहू. बघूया याचे एक्झाम्पल ऐसे आन्सर 4/3 आले ते याप्रमाणे येतात. खूप सारे मेथड्स आहेत. log 625 बेस 125. तुम्हाला हा बेस 125 नको आहे. आपण आवडतोय तो घेताना असा घ्या जो या दोघांच्यामध्ये कॉमन असतो. कोण आहे बेस सर्वांच्यामध्ये कॉमन असा बघितलं ना आपण. काय आहे 625 ही 5 ची पॉवर 4 आहे आणि 125 ही 5 ची पॉवर 3 आहे. 5 to the power 3 is 125 and 5 to the power 4 is 625. कोण आहे कॉमन 5. तर तुम्हाला कोण आवडलं पाहिजे बेस 5. ठीक आहे. मग काय करायला डिवाइड दोन लॉग मध्ये डिवाइड करणार. इथे एक लॉग लिहायचा, इथे एक लॉग लिहायचा. 625 वरच्याला द्या, वरती वरते. ठीक आहे. हा 125 याची इंडेक्स होणार, याचा बेस 5 दिला, याचा बेस 5. आता सिंपल आहे. 5 ची अशी किती पॉवर आहे 625 होईल आणि 5 ची अशी किती पॉवर आहे 125 होईल. सो सिंपल. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. इट इज 4, इट इज 3. डायरेक्टली आन्सर 4 आणि 3. ज्याला असं पण येत नाही तो असा करेल लॉग बेस 5 या 625 ला लिही 5 to the power 4 log base 5 या 125 ला लिही 5 to the power 3. मला सांगा न्यूमरेटर मध्ये जो लॉग आहे, न्यूमरेटर मध्ये जो लॉग आहे त्याची जी इंडेक्स आहे तिथं अल्फा कोण आहे 4. डिनॉमिनेटर मध्ये जो लॉग आहे त्याची जी इंडेक्स आहे 5 तिथं अल्फा कोण आहे 3. इथला अल्फा इथं बाहेर आला, इथला अल्फा इथं बाहेर आला तर काय होणार आहे 4 log 5 base 5 इथं होणार 3 log 5 base 5. log 5 base 5 log 5 base 5 इंडेक्स बेस सेम. हे पण होणार 1, हे पण होणार 1. 4/3. बघा किती मेथडने आन्सर फाइंड केलं. मगाशी आपण फाइंड केलं 4/3 आलं. अल्फा आणि बीटा रूल कंबाइनिंग. इथं बेस चेंजिंग रूल फाइंड केलं. डायरेक्टली फाइंड केलं तरी पण 4/3. याच्या आतमध्ये पण परत अल्फा रूल लावला तरी पण आन्सर आला 4/3. ओके. नाउ लास्ट विल सी लॉगॅरिथमिक आयडेंटिटी. सगळं जेव्हा मी बोर्ड पुसायला घेतो each and everything you pause the video and write everything. इथं आपण बघितलं बेस चेंजिंग रूल log m base n is equal to log upon log desired base. पण दोन्ही सेम असले पाहिजे. ही हा m it will be the index of log in the numerator and this n will be the index of log in the denominator. Okay, and last one is logarithmic identity. Logarithmic identity. Logarithmic identity. ठीक आहे. बघा विचारलं तर सगळं तुम्हाला माहित पाहिजे की लॉगॅरिथमिक प्रॉपर्टीज कोणत्या. सो ह्या झाल्या प्रॉपर्टीज. दिस इज अल्फा रूल, दिस इज बीटा रूल, दिस इज व्हाट बेस चेंजिंग रूल, base changing rule. And now we are going to see logarithmic identity. What is logarithmic identity? See, if there is a log in the power of number, if there is a log in the power of number and base of that log is the number itself,
if base of that log is the number itself, then the answer of this log is the index. मी काय म्हणतो, जर एखाद्या नंबरच्या पॉवर मध्ये लॉग असेल, मला सांगा ह्या b च्या पॉवर मध्ये, b च्या घातांकामध्ये b च्या पॉवर मध्ये लॉग आहे की नाही? आहे. नंतर या लॉगचा बेस तोच नंबर आहे का बघायचा. म्हणजे इथं जे आहे तेच जर इथं असेल, एका नंबरचा पॉवर, त्या पॉवर मध्ये कोण आहे? लॉग. त्या लॉगचा जो बेस आहे आणि तो बेस आणि जो नंबर both are same असं असेल, then the answer will be index. Okay, a number raised to power a log and base of that log is the number itself, then the answer will be index. असं असेल. ठीक आहे ना. सो इथं आपण एक्झाम्पल म्हणून काय करू शकतो, सी 7 to the power log, इथं असेल 68 बेस 7, इथं 7 आहे, या 7 च्या पॉवर मध्ये लॉग आहे, या लॉगचा बेस पण 7 आहे. हे दोन जर नंबर सेम असतील तर याचा आन्सर येणार 68. इंडेक्स डायरेक्टली आन्सर येणार 68. दिस इज लॉगॅरिथमिक आयडेंटिटी. ठीक आहे. सो राइट हियर base any number to the power log and base of that log is the number itself. If both same astil, then the answer will be index. This is called logarithmic identity. खूप इम्पॉर्टंट आहे उद्याच्या टेस्टला. ओके. नाउ इथं बघा एक लास्ट पॉइंट की m into n असेल तर फॉर्म्युला आहे m डिवाइडेड बाय n असेल तर फॉर्म्युला आहे. पण जर असा क्वेश्चन आला log m plus n तर कृपया करून असं लिहू नका log m plus log n. इथं प्लस आहे म्हणून इथं प्लस येणार नाही. जर तुम्ही करता की a plus b असं असेल, इथं x असेल तर तुम्ही काय करता xa plus xb, याला हा ब्रॅकेट ओपन करता. सो इथं हा लॉग लावलेला आहे या ब्रॅकेटला, असं नाही ओपन होणार. log m plus log n असं कधी ओपन होणार जर इथं मध्ये गुणाकार असेल तरच. ठीक आहे. इथं जर वजाबाकी असेल तरी पण ओपन नाही होणार. कधी ओपन होणार? इथं मल्टिप्लिकेशन असेल तर इथं प्लस न ओपन होणार, इथं डिव्हिजन असेल तर इथं मायनस ओपन होणार. सो स्टुडंट्स, होप यू आर स्टडीइंग वेल. हे ते 3 लेक्चर आहेत. टुडेज लेक्चर दॅट इज मॅथमेटिकल टूल्स ऑन third lecture, second and the first lecture. These 3 lectures will be for your exam. Study well and all the best. Thank you.